हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार साई भाजी। त्यासाठी इथे मी शेपू, पालक, मेथी आणि कोथिंबीर हे सर्व साफ करून घेतलेलं आहे। त्याला आपण बारीक चिरून धुवून घेणार आहोत। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून जिरा मोहरीची फोडणी करून घ्यायची आपल्याला। जिरा मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून आपल्याला थोडी परतून घ्यायची। त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा थोडा गुलाबी होईपर्यंत। त्यानंतर टोमॅटो घालायचा आणि परतून घ्यायचं आहे। सुखे मसाले घालायचे आहेत आपल्याला, हळद, हिंग, लाल मसाला आणि गरम मसाला घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर जी आपण शेपू, मेथी आणि कोथिंबीर, पालक चिरून घेतलेली आहे ती आपल्याला परतून घ्यायची, चांगली मिनिटभर झाकण देऊन वाफवून घ्यायची। त्यानंतर इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, कुकरला 2 शिट्ट्या काढून थोडी अर्धवट शिजवून घेतलेली आहे। ती चणा डाळ आपल्याला घालायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चणा डाळ आणि भाजी शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मीठ घालायचं आहे, थोडं चिंचेचं पाणी घालायचं। रेडी आपली